सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रज जवळील शिवडे गावातील प्रगतशील शेतकरी राहुल सुरेश बाजारे हे गेले 23 वर्ष आपल्या शेतात टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. राहुल बाजारे यांनी वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण केल्यानंतर आपल्या वडिलोपार्जित जमिनीकडे वळून शेती करण्याचा निर्णय घेतला. राहुल बाजारे यांचे वडील चुलते गेले अनेक वर्षापासून पारंपरिक शेती करत होते. त्यामध्ये सुरुवातीला वांगी, काकडी, कारले त्याचबरोबर भाजीपाला कमी अधिक प्रमाणात आपल्या शेतात पिकवत होते. त्यानंतर राहुल बाजारे यांनी कोरोनाच्या काळात आपल्या शेतात अनेक विविध प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी अनेक प्रगतशील शेतकऱ्यांचे सल्ले घेतले. त्याचबरोबर शेतीवर संशोधन करणाऱ्या तज्ञांचा देखील सल्ला घेत आपल्या शेताच्या जमिनीची सुपीकता सुधारून पिकाचे नियोजन करून त्यातून उत्पन्न कसे वाढवता येईल याचा अभ्यास देखील केला. चला तर मग जाणून घेऊया राहुल बाजारे यांच्याकडून त्यांच्या 13 एकर क्षेत्रामधील टोमॅटो पिकाबद्दलची अधिकची माहिती. मी राहुल सुरेश बाजारे, शिवडे, उंब्रज, तालुका कराड, जिल्हा सातारा इथेला रहिवासी आहे. आणि माझी शेती मी गेली 23 वर्ष झालं मी शेतीमध्ये काम करतो आहे. आणि माझं भाजीपाल्यावर थोडंसं जास्त प्रेम असल्यामुळे मी भाजीपाल्यामध्ये थोडं जास्त काम करतो आहे. पूर्वी आमच्या घरामध्ये सगळे शेतीवरच उपजीविका असल्यामुळे भाजीपाल्याची शेती पूर्वी होत होती. त्यालाच मी पुढे नेलं आणि स्पेसिफिक त्याच्यावर काम करून मी टोमॅटो ह्या पिकावर जास्त काम करतो आहे, अजूनही करतो आहे. आणि गेल्या 23 वर्षामधले मागचे काही 15 ते 17 वर्ष टोमॅटो ही आम्ही पारंपरिक पद्धतीने रासायनिक असेल, केमिकल असेल किंवा प्रॅक्टिस करत असताना 4 फुटाची सरी असेल, 4.5 फुटाची सरी असेल, नंतर ह्या पद्धतीनेच आम्ही शेती करत होतो. परंतु काही कालावधीनंतर असं गोष्ट जाणवली की आपला शेतीवरचा खर्च वाढत चाललेला आहे आणि त्या मानाने आपल्याला आव्हानं वाढत चाललेली आहेत, रोगराईचे असतील. आणि शेवट काय होतं तर एवढं कष्ट करूनही आपल्याला जेवढं अपेक्षित असावं तेवढं उत्पन्न पिकातलं आणि पैशातलं दोन्ही आपल्याला आवश्यक मिळत नाही. त्याच्यामध्ये जी 4.5-5 फुटामध्ये जे आम्ही टोमॅटोचं उत्पन्न घ्यायचो ते आम्ही डायरेक्टली त्याच्यातलं अंतर वाढवलं आणि 8 फुटावर गेलो. आणि दुसरी गोष्ट जी मनुष्यबळांचा वापर जो जास्तीत जास्त होत होता त्याच्याऐवजी आम्ही यांत्रिकीकरणावर थोडासा जोर दिला की जे आता आजच्या तारखेला आम्ही 8 फुटाच्या अंतर ठेवल्यामुळे त्याच्यावर जी फवारणीचा जो खर्च आहे किंवा फवारणी करावी लागते ते आम्ही यंत्रणेने करतो. ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेअर आहेत आमच्याकडे, त्यांनी खर्च आमचा खूप कमी वाचतो, वेळेत फवारणी होते, तो खर्च वाचला. स्पेस मॅनेजमेंट केल्यामुळे प्लांट कमी बसले, हवा खेळती राहिली, चारी बाजूनी सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे उत्पन्नही चांगल्या पद्धतीचं आम्हाला मिळालं. म्हणजे तिथे आम्हाला फायदाच मिळालेला आहे की जे जमिनीचं जे आपल्या केमिकल रासायनिक खतांचा भरमसाठ वापर करत आलेला आहे त्याच्यामुळं जमीन आपल्या पहिल्यासारख्या आता पिकांना रिस्पॉन्सही देत नाही आहेत. ज्या पद्धतीनं आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये एक साधं खत जरी टाकलं तरी जो आपल्याला त्याचा चांगला उपयोग व्हायचा त्याच खताला आज आपल्याला चौपट मात्रा करावी लागते. आता हे चांगलं लक्षण नाही आहे. आत्ता सध्या माझ्याकडे 13.5 एकर टोमॅटोची लागवड झालेली आहे. ते आत्ता चालू होण्याच्या याच्यामध्ये आहे. सध्या 2 टप्प्यात लागणी आहेत. निम्मे चालू झालेले आहेत आणि निम्मा चालू होतील थोड्या दिवसामध्ये. आणि मागच्या वर्षीचा अनुभव पाहता ह्या वर्षी मागच्या वर्षी मला रासायनिक खतांची मात्रा लागली आणि मी जी 50% मी माझ्या 10 ड्रम थेरी असेल किंवा इतर काही वेस्ट डिकम्पोजर असेल, गौकृपामृत असेल किंवा इतर माध्यमांचा वापर केल्यामुळे यावर्षी मला पुन्हा रासायनिक खतांची मात्रा अजूनही माझी कमी होत चाललेली आहे. आणि ती माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, कारण माझी रासायनिक खतांच्या मात्रा कमी प्रमाणात ठेवून मी माझं अपेक्षित उत्पन्न जे की मागच्या वर्षी मला साधारण 40 टनापर्यंत मला एकरी उत्पादन मिळालं होतं आणि तेवढंच अपेक्षित उत्पादन ह्या वर्षी आहे. कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही मिळेल अशी आशा करतो आहे. परंतु आत्ता सध्या टोमॅटोचा दर 25 ते 40 रुपयाच्या दरम्यान आहे. आणि परंतु सध्या जी पावसाचं वातावरण आणि जास्त ह्युमिडिटी क्रिएट होते आहे, ह्या सगळ्या वातावरणाचा अभ्यास करता मागच्या वर्षीच काढलेलं उत्पन्नापर्यंत जाण्याची शक्यता आहे, त्याच्यापेक्षा जास्तही निघेल.
आणि तरी जास्त पाऊस झाला तर थोडं मागे पुढे होऊ शकतं, परंतु मुद्दा असा आहे की काम करत राहूया, जमिनीला सशक्त करूयाल आणि कमीत कमी खर्चामध्ये कशी शेती करता येईल याच्यावर आपण सगळ्यांनी मिळून काम करून त्याच्यावर मार्ग काढूया. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.